श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। हा जो व्हिडिओ आहे तो बघा शुक्रवारचा आहे। रविवारी घंगाळी भरायची होती आणि शनिवारी भरपूर असे कामं होते म्हणून मी शुक्रवारीच फराळाचं करून घेतलं। तर हा व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे। आई येडेश्वरीची घंगाळी भरायचा कार्यक्रम होता। तर घंगाळीसाठी सगळं काही फराळाचं लागतं। इथून पुढे तुम्हाला जे काही मी केलेलं आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन, तर व्हिडिओ नक्की बघा। श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तर बघा आज आहे शुक्रवार आणि आज फराळाचं केले घंगाळी भरायची आई येडेश्वरीची, त्याकरिता आज फराळाचं वगैरे सगळं काही केलं तुम्हाला दाखवते। आणि बाकीचा पण रमणा आता आवरायचा राहिलाय। 6:30 वाजलेत। हे बघा हे सगळं काही फराळाचं केलं दाखवते। जर घंगाळी वगैरे जर भरायची असेल तर हे सगळं काही लागतं बघा। हे लिंबाचं लोणचं आहे, ही तुपाची भरणी आहे, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, हे गऱ्याचे लाडू आहेत, या तेलच्या आहेत, शिदुरी केली खाली, हे शेव आहे, हे अनारसे आहेत, परत हे बेसनचे लाडू, ही शेंगदाण्याची चटणी, ही कारळ्याची चटणी आहे, जवसाची चटणी वाटायची राहिली, ही बालुशाही आहे आणि हे बघा सगळं काही नुकतीचे लाडू, करंजा, परत पुन्हा शंकरपाळे, जे काही फराळाचं आहे ना सगळं काही केलेलं आहे। परत पुन्हा जेव्हा मी खोक्यामध्ये भरण शिदोरी तेव्हा मी नक्कीच तुमच्या संग शेअर करेन, कारण आता मी हे सगळं काही टोपल्यात भरले आणि वाजले तर 6:30। आणि हा बघा स्वयंपाक केलेला राडा, आणि हा बघा किचनवर पण ओट्यावर राडा, पूजा मांडायची आहे आणि वैभवलक्ष्मीचा शुक्रवार आहे। हे बघा बायका आत्ता गेल्यात, त्यांचा नाश्ता वगैरे केला आणि हे जे काय आहे आता स्वयंपाक केलेला राडा हा उचलायचा आहे। 6:30 वाजलेत, पूजा वगैरे मांडायची आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे। तसं भेंडीची भाजी केली आणि जी काही पीठ उरलेलं होतं शिदुरी करून त्याच्या पुऱ्या पण करून घेतल्या। बघते आणखीन काय स्वयंपाक करायचा आहे तो, पण एवढा हा सगळा राडा काढायचा, भांडे घासायचे, किचनचा ओटा आवरायचा आणि मग वैभवलक्ष्मी मातेची पूजा करायची आहे, पोथी वाचायची आहे। आत्ता वाजलेत 6:30, काही सांगता येईना 6:30 वाजलेत की 7 वाजलेत मला माहीत नाही, परंतु चहा पिलाय। 6:45 वाजलेत, 15 मिनिटांना घड्याळ पुढं आहे। 6:45 वाजलेत तर आवरायचं आहे, कारण हा रमणा आवरल्याशिवाय मला पूजा तर काही मांडता येणार नाही, पूजा वगैरे ते काय करता येणार नाही। तर चला आता सगळं काही आवरते आणि मग तुम्हाला भेटते। भांडे घासायचे एवढे मोठे। असोनी त्यात काही चांगले माणसे राहत होती। असल्या चांगल्या माणसात शिला आणि तिचा पती याचा संसार घडला जात होता। शिला गतीने धार्मिकाने संपूर्ण होती, विचारी आणि सुशील होता। ती पती पत्नी इमानदारीने जगत होती, ही कधी कुणाची आणि ईश्वर भक्तीत सुखाने कार्यक्रमात करीत आदर्श त्यांचा संसार होता। आणि शेतातले लोक त्यांच्या संसारी जीवनाचा वाघाणी करतात, बघत नसत। फुलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता। काय मिळायचं असते त्यांचा कंठ्याचे माता फळाचे जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मान सामन मात्रे मान कामना पूर्ती जय देव।
चल. तर लक्ष्मी मातेला केळी, तूप, साखर आणि चपातीचा नैवेद्य दाखवणार आहे बघा. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. असा चौकोन काढायचा, असं ठेवायचं आणि हे फूल घ्यायचं आणि हे पाण्यात घालायचं आणि ओवाळायचं. ओम भूर्भुवस्वः चतुर्ण्यं भर्गोदेवस्तमे धियो यो नः प्रचोदयात्. नाय स्वाहां अपनाय स्वाहां व्यानाय स्वाहां उदनाय स्वाहां समानाय स्वाहां ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. हे लक्ष्मी माते, जो मी नैवेद्य केला आहे तो ग्रहण कर. चुकलं हुकलं तुझ्या ह्या लेकराला क्षमा कर. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. सगळं काही काम झालं, भांडे वगैरे घासले, गॅस वगैरे पुसला आणि आता जेवण करणार आहे बघा ताईंनो. पाणी तांब्यात, ताट. आता जेवण करतात आम्ही. दूध, केळी. तर ताईनो, हा जो व्हिडिओ आहे तो बघा शनिवारचा आहे. शनिवारी दुपारी मी आई एडिटोरीला परकर शिवत होते. बाकीची कामं होती पण एक आवरायची होती, सगळी काय भराभरी करायची होती. पण म्हणलं अगोदर परकर शिवावं आणि त्यानंतर मग भराभरी करावी. तर बघा ताईंनो, परकर शिवला देवीला. तुम्ही बजरंग बाण पाठ करायचं राहिलं केला की सकाळी केला सकाळीच. आंघोळ करून का? माझ्या देखत तर गेलावच की. गेलो गाडीत केला बस. आज का लक्ष आलं? तरी आता करू काय झालं. लक्ष का वारं बरं? वाचलो होतं ना भया बरोबर.